रामकृष्ण हरी. 2 दिवसापूर्वी शासनाने वारीच्या दिंड्यांसाठी 20,000ची मदत जाहीर केली आहे. शासनाचा हेतू शुद्ध आहे, परंतु खरा वारकरी ही मदत स्वीकारणार नाही असं मला मनोमन वाटतं. पंढरीची वारी आहे माझे खरी, अनेक नगरी तीर्थव्रत. ही वारी, ही परंपरा, ही व्रत आहे, एक साधना आहे. आणि ही साधना, या व्रत कोणाच्या मदतीच्या माध्यमातून करणे वारकऱ्याला निश्चित आवडणार नाही. किंवा संतांनी घालून दिलेल्या विचारावर ही वारी अखंडपणे 1000 वर्षे चालू आहे. भिक्षापात्र अवलंबणे जळो जिने लाजिरवाणे, किंवा हात पसरे जिने झीक त्याचे, असे तुकाराय सांगतात. फक्त सांगत नाहीत, त्याप्रमाणे आचरणही करतात. जेव्हा छत्रपती शिवरायांनी तुकारायांसाठी मोठा नजराणा पाठवला, त्याला तुकारायांनी स्पर्शही केला नाही. आणि आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, तुमचे एर वित्त धन ते मधमुक्तिके समान, असा उपदेश छत्रपती शिवरायांना तुकारायांनी केला होता. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. हे आचार आणि विचार हा वारकरी निरंतरपणे जगत आहे, त्याप्रमाणे आचरण करत आहे, उच्चार करत आहे. आणि केवळ पंढरपूरचा ध्यास, पांडुरंगाचा ध्यास या सर्वांच्या वारकऱ्यांच्या मनात असतो. आणि त्या दिशेने, पंढरपूर दिशेने हे वाटचाल करत असतात. दिंडी प्रमुखाला 500 किंवा 1000-2000 रुपये देऊन ती त्यांचे 2 वेळचे जेवण किंवा नाश्ता, काही चहा पाणी असेल, याचं ते नियोजन करत असतात. पण इतरांकडून ते कोणती अपेक्षा न करता संसारापासून अलिप्त होऊन 20-21 दिवस ते निरंतर वारी करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ते खऱ्या वारकऱ्याला या मदतीची आवश्यकता वाटत नाही, का तो स्वीकारणार नाही असं मला मनोमन वाटते. शासनाने तो निर्णय मागे घ्यावा असं मला वाटतं. आणि जी काही मदत असेल, काही कोटीमध्ये मदत असेल, ती वारकऱ्यांच्या वारीतील सोयीसुविधांसाठी करावी असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.